नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे पारटशिंग्याला। तर पारटशिंगा हे गाव महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामध्ये आहे। तर पारटशिंग्याला आता श्री सती अनुसया माता यांचा जन्मोत्सव सप्ताह सुरू आहे। हा सप्ताह 5 मे पासून सुरू झालेला आहे। तर हा सप्ताह 11 मे पर्यंत आहे। इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे फक्त 5 रुपयामध्ये हार मिळतो। तर उद्या दिनांक 11 मेला सकाळी 9 वाजता हरिभक्त पारायण श्री नारायण महाराज शास्त्री केंद्रे यांचे काल्याचे कीर्तन आहे। आणि उद्या ठीक सकाळी 11 वाजता सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेच 12:30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। येथे पूजेचे सामान, खेळणे आणि पेढ्यांचे दुकाने आहे। इथचा पेढा तर एकच नंबर राहते रे टेस्टसाठी। तुम्ही पण पारटशिंग्याला आले आहे का अनुसया मातेच्या दर्शनाला? कमेंटमध्ये नक्की सांगा। किती रुपयाचा हार? 5 रुपयाचा. 5 रुपयाचा एवढा मोठा हार? हो मग काय तर कमी बघ आज 5 रुपयात काय ते मग ते विकायला पुरते 5 रुपयात? 5 रुपयात पुरते इकाले आपल्या इथं पहा। मंदिरामध्ये दर्शनाला जाताना सुंदर अशा झाडांच्या वेल्यांपासून तयार झालेले शेड आपण इथे बघू शकता। तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी ते ट्रेन, बाईक आणि कार पण अवेलेबल आहे। तसेच इथे चहा, कॉफी आणि गुळाचा चहा पण उत्तम मिळतो। तर येथे दररोज सकाळी 11 ते 2 आणि सायंकाळी 7:30 ते 10 महाप्रसादाची व्यवस्था असते। काटोलवरून अगदी 9 किलोमीटर पारटशिंगा आहे। तर हे आहे पारटशिंगा येथील सुंदर असे अनुसया मातेचे मंदिर। तर आता आपण जात आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी। तर आपल्यासोबत आज आपले काका पण होते। तर फायनली पोहोचलो रे बा अनुसया मातेच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये। तर सर्वांनी अनुसया मातेचं लवकर लवकर दर्शन घेऊन घ्या आणि कमेंटमध्ये लिहा जय अनुसया माता। ज्यांना ज्यांना या व्हिडिओद्वारे अनुसया मातेचं दर्शन झालेलं आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून द्या लवकर लवकर। तर उद्या आहे श्री सती अनुसया माता जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाप्रसाद। तर उद्या सकाळी 11 वाजता सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आहे। तर या विवाह सोहळ्यातील वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी नक्की यावे। नंतर मी पण अनुसया मातेचा आशीर्वाद घेऊन घेतला। अनुसया मातेसोबत बरेच डॉग राहत होते। आता पण तुम्हाला या मंदिरामध्ये बरेच डॉग बघायला मिळतील। अनुसया मातेचा सुंदर असा पाळणा पण तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल। अनुसया मातेच्या पाळण्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नंतर देणगी कक्षाकडे। देणगी देऊन आम्ही निघालो थेट मठाकडे जाण्यासाठी। तर अनुसया मातेच्या मठामध्ये नुकतंच लग्न झालेले नवरदेव नवरी दर्शनासाठी आलेले होते। तर हा आहे पारटशिंगा येथील अनुसया मातेचा मठ। या मठामध्ये तुम्हाला अनुसया मातेचे बरेच फोटोज बघायला मिळतील। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।